कच्च्या केळीची भाकरी काय करायचं पहिल्यांदा? आपण एक बाउल घेऊया. बर. आपण याच्यामध्ये सुकवलेल्या केळीचं पीठ घेतलेलं आहे. यानंतर याच्यामध्ये आपण साबुदाण्याचं पीठ टाकलंय. दाण्याचं कूट. दाण्याचं कूट. खानदेश आणि मराठवाड्यात हे सढळ असते वापरतो हो. आपण, हो की नाही? नंतर आपण किसलेला बटाटा जो आहे तोही यात घालणार आहोत. त्यामुळे एकदम खरपूस अशी भाकरी होते. मस्त होईल आणि ती बांधून येईल छान. येस. आणि अजून एक काय, आपण थालपीठ करताना असा बटाट्याचा किंवा टरबूजाच्या सालीचा खीस घालतो. तर तसं हे जिरं. चवीसाठी जिरं घालूया आणि ओवा घालूया, जो हातावर एकदम असं स्मॅश करून मग तो ओवा घालूया. चवीपुरतं तिखट घालूया. आपण थोडं हिरवी मिरची पण घालूया. खानदेशी म्हटल्यावर काय झटका लागलाच पाहिजे ना, थोडं टेस्ट येते. आणि चवीनुसार मीठ ते मी हातानेच टाकते. हो. चवीप्रमाणे मीठ घालूया. तर आपण हे पाण्याने भिजवून घेऊया. आधी हे सगळं एकजीव करून घ्यायचं. घ्या करून. कृती एकदम सोपी आहे की खूप इझी आहे. आणि ही भाकरी जी आहे ही आपली प्रवासामध्ये 3 ते 4 दिवस आरामात राहते. तिला जेवढी तुम्ही खरपूस भाजाल तेवढे दिवस ती टिकणार. आणि याने ना काही त्रासही होत नाही. आपण थोडं पाणी घालूया दादा. त्रास पण होत नाही. सारखं तेलगट खाणं. आणि आमच्याकडे कसं सकाळीच मोठ्या पहाटे शेतात जातात लोक, कारण बागायती आहे. त्याच्यामुळे शेतामध्ये जातात, मस्त आरामात एक भाकरी खाल्ली की तुम्ही आरामात 2 वाजेपर्यंत काही पाहायचं काम नाही. म्हणजे कशापर्यंत आपण गॅस लावून घेऊया का? हो. म्हणजे आपल्याला तव्यावरती लगेच भाजता येईल. हो. पाणी अजून लागेल थोडं, 1 थेंब. 1 मिनिट मी सांगते तुम्हाला. तुपाचा हात लावायचा का? तुम्ही स्वतः कधी आषाढी एकादशीची वारी केली आहे? आषाढी एकादशीची पायी करायची माझी खूप इच्छा आहे. पण आम्ही नेहमी वारीच्या वेळी आम्ही मुक्ताबाईला नक्की जायचो. अच्छा. आणि आता जे आहे ते कुठे? मुक्ताबाईला आमच्या जळगाव जिल्ह्यामध्ये मुक्ताबाईची जिथे समाधी आहे तिथे. अच्छा. म्हणजे लोक जेव्हा पंढरपूरची वारी करतात, तर थोडक्यामध्ये पंढरपूरची वारी झाल्यानंतर ते लोक मुक्ताबाईला, आमच्या खानदेशची लोक जी आहेत, विदर्भाची लोक जी आहेत, ती मुक्ताबाईच्या दर्शनाला जातात. का तर मुक्ताबाईची वारी घेतल्यावर पूर्ण वारी होते असं आपण एक मानतो. तर त्याच्या मागे असं आहे की जेव्हा आपले देवाचं दर्शन घ्यायला मुक्ताबाई गेलेले असतात, संतांकडनं मुक्ताबाई गेलेले असतात. संत जेव्हा आपल्या देवाला भेटायला जातात, तर आपण त्यांच्या भेटीला जर गेलो मुक्ताबाईच्या, तर संत आणि देव या दोघांचं दर्शन आपलं कम्प्लीट होतं एकाच हिच्यामध्ये. मुक्ताबाईची वारी झाल्यानंतर वारी पूर्ण होते. म्हणजे तुम्ही वारीच्या दिवसामध्ये तुम्ही जळगाव तिकडे तुमच्या खानदेशात जातो. आमच्याकडे जेव्हा वारीचे लोक जातात, तर आमच्याकडे पिठलं भाकरी, त्यांच्यासाठी चटणी भाकरी, असं संत भोजन रात्रीचं असतं. वा वा वा, फारच छान. बरं, आपण ही तुपावर भाजायची आहे का? तुपावर भाजूया. मी थोडस तुमच्या परवानगीने याच्यामध्ये तूप घालतो पॅन वरती. हो. वा, घ्या भाजून. थोडंसं तूप सोडा यावर. आम्ही अंबरनाथचे जे लोक आहोत, आम्ही काय करतो, एक किट जमा करतो. असं मेडिसिनचं किट आमचं असतं. आणि लोकांना तिथे मेडिसिन वगैरे छान देऊन त्यांची सेवा, त्यांच्यासोबत गप्पा, म्हणजे इतक्या सुंदर सुंदर मावशांच्या स्टोऱ्या आहेत तिथे, आज्यांच्या स्टोऱ्या आहे ना, खूप गोड वाटतं ते ऐकायला. म्हणजे त्या लोकांच्या एका वाक्यामध्ये तत्वज्ञान असतं. त्या आजी लोकांची जी स्टोरी आहे ना, म्हणजे ऐकून असं वाटतं की मी ह्या वयात असेल तर तेव्हा मी कुठे असेल असं मला फील होतं नेहमी. पण त्या आजी लोक म्हणतात की आम्हाला लेट समजलं, म्हणजे आम्हाला खूप उशीर झाला बाई हे समजायला. तुम्ही ह्या वयामध्ये करताय ती खूप छान गोष्ट आहे. फारच छान. पण थोडक्यात वारी करणं महत्वाचं. आणि आपल्या खवईगिरीच्या वारीमध्ये आज आम्हाला एक वेगळाच वारकरी भेटलाय, ज्याचं नाव आहे केळीच्या पिठाची भाकरी. खरपूस भाकरी भाजून झालेली आहे. लिहून घ्या साहित्य आणि कृती. केळीची भाकरी, 2 व्यक्तींसाठी लागणारे साहित्य: सुकवलेल्या कच्च्या केळीचे पीठ अर्धी वाटी, साबुदाणा पीठ 3 चमचे, किसलेला बटाटा 1 वाटी, भाजलेला शेंगदाण्याचं कूट 2 चमचे, तूप आवडीनुसार, हिरव्या मिरचीचा ठेचा 1.5 चमचा,
जिरे अर्धा चमचा, ओवा अर्धा चमचा, लाल तिखट 1 चमचा, मीठ चवीनुसार. कृती: एका बाउलमध्ये सुकवलेल्या कच्च्या केळीचे पीठ, साबुदाणा पीठ, भाजलेल्या शेंगदाण्याचं कूट, किसलेला बटाटा, जिरे, चुरून घेतलेला ओवा, लाल तिखट, हिरव्या मिरचीचा ठेचा, मीठ आणि पाणी घालून मळून घ्या. शेवटी थोडं तूप घालून मिश्रण एकजीव करून घ्या. आता तयार मिश्रणाचा छोटा गोळा घ्या, त्याची भाकरी लाटून घ्या आणि तुपावर भाजून घ्या. केळीची भाकरी तयार. पदार्थ तयार झाला की पहिली कृती असते ते म्हणजे खाऊन बघायचा, हो की नाही? आणि त्यात आहे आज केळ्याच्या पिठाची भाकरी. जरा खाऊन बघूया का? मग नक्की घ्या तुम्ही पण एक घास घ्या. वा, जोरदार, काय सुंदर झाली हो. चला पुढची रेसिपी काय? आपण आता उपवासाची बोरवणी करणार आहोत. बोरवणी? बोराची भाजी. बोरं आपण शाळेत खातो ते बोरं? शाळेत खातो ती बोरं. उपवासाची बोरवणीसाठी लागणारं साहित्य आपल्या समोर आहे. बोरवणी 4 अक्षरांचा शब्द आहे आणि साहित्यातही 4च पदार्थ आहेत. हो. काय काय आहेत ते? आपण हे रात्रभर भिजवून घेतलेली बोरं आहेत, वाढलेली बोरं, रताळ्याचे काप सुकवलेले जे वर्षभर राहतात, गुळ आणि मीठ. वा, फारच छान. आता बघा, हे मगाशी जसं आपण केळीचे काप वाळवले होते हे तसंच आहे का? तसंच. रताळे कापले ते वाळवले, बॉईल करून वाढवले. बरं, आता एक खानदेशी असल्यामुळे ते वाढवले म्हणतात, ते वाढवले नाही, ते वाळवलेले आहेत. आणि बोरं तुम्हाला या सीझनला कुठून मिळाले? आम्ही हे वर्षभर आमच्या घरच्या बोरांचे सुकवून ठेवतो. अच्छा. हा, चला काय करूया पहिल्यांदा? हे रात्रभर भिजवलेली बोरं आणि रताळ्याचे काप हे आपण थोडंसं पाणी टाकून कुकरमध्ये 7-8 शिट्ट्या घालून घेऊया. त्याला शिजवून घेऊया थोडक्यात. ठीक आहे, चला मग आमच्याकडे कुकर तयार आहे. गॅस लावतो. आधी पाणी घालू का? हा, थोडं पाणी घाला. तुम्हाला स्वयंपाक आधीपासून येत होता म्हणजे हो, लग्नाच्या? लहानपणापासून. मी म्हणजे 17-18 वर्ष माझं हॉस्टेल, बस दादा, 17-18 वर्ष माझी हॉस्टेल लाईफ आहे. पण हे आपण बोरं घालून घेऊया त्यात. आणि 17-18 वर्ष हॉस्टेलला राहिल्यात? हो, मी 5th स्टँडर्ड पासून हॉस्टेलला होते. आणि थोडेसे काप टाकून घेऊया यात. आमचं जे गाव होतं तिथे स्कूल नव्हते. माझे पप्पा एकदम व्हिलेज एरियामध्ये होते, जामनेर तालुक्यामध्ये. तर म्हणून मग आम्ही जळगावला हॉस्टेलला होतो. नेहमी घरी यायची तर माझी मम्मी खूप माझ्या मागे लागायची, असं समजायला नको पुढे की पोरगी हॉस्टेलला होती मग काही करता येत नाही. तर मला लहानपणापासून तिने असं शिकवलंय. तुम्ही 5वी पासून हॉस्टेलला का होतात? शिकण्यासाठी. अच्छा, मग तुम्हाला घरची आठवण वगैरे यायची नाही? यायची. 1-2 वेळा रडले पण, कारण म्हणजे माझे पप्पाही हॉस्टेलला राहिलेले, माझा दादा, आम्ही सगळेच हॉस्टेलला होतो. परंपरा बेटी, परंपरा. याच्या किती शिट्ट्या होऊ द्यायला पाहिजेत? आपण ह्या 5 ते 6 शिट्ट्या होऊ देऊया. रात्रभर भिजवलेत. ठीक आहे, 5 ते 6 शिट्ट्या झाल्या की मग आपण बोरवणीच्या पुढच्या कृतीकडे वळूया. वा वा वा,